6 चेंडू 12 धावांची गरज आहे. शेवटचा अंतिम षटक आपण पाहतो. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज झालाय नागेश. टॉस केला चेंडू आपण पाहतो. या ठिकाणी पाहिलं गेलं. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेतला प्रियत चेंडू जो परत हातामध्ये भेटेल. दुसरी धाव या ठिकाणी कंप्लीट. 2 धावा आपण या ठिकाणी पाहतोय. धावसंख्या 53. 10 धावांची गरज आहे. 5 चेंडू 10 धावा. आपण या ठिकाणी पाहिली गेली. एक धाव आपण या ठिकाणी पाहतो. धावांचा पाठलाग करत असताना आता उर्वरित 4 चेंडू आहेत आणि विजयासाठी 9 धावांची गरज आहे. मॅचमध्ये ट्विस्ट कहाणीमध्ये बदल. या स्पर्धेमध्ये पाहिलेला प्रत्येक सामना पाहिला गेला. शेवटच्या चेंडू परत जाऊन बसलाय, विसावलाय. आत्तापर्यंत चित्र आपण या ठिकाणी पाहिलंय. 4 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. स्ट्राईकला आहे तो बॅट्समन दीपेश. फुल्लींचा चेंडू होता. एसटी रक्षक पण बीट झाला त्या ठिकाणी. बाईची एक धाव. बाय बाय करणारा चेंडू आपण या ठिकाणी पाहिलं गेलं. आता 3 चेंडू आहेत आणि 8 धावांची गरज. काय मॅचचा पाठलाग केला होता. धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या 3 षटकं खूप सुरेख पाहिले गेले. कालचा दिवस वेगळा होता, आजची रात्र वेगळी आहे. आपण पाहिलं गेलं इथे चांगला चेंडू. अफलातून गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहतोय. 2 चेंडू आणि 8 धावांची गरज. खाली पाहिलं 2 चेंडू 8 धावांची गरज असताना एक चौकार जरूर आला होता. त्यानंतर दुसरा चेंडू, शेवटचा चेंडू डॉट आला होता. 2 चेंडू 2 धावांची गरज असताना 2 चेंडू डॉट आले होते. इथे स्टेप आउट केलाय. चेंडू उडवलाय सीमा रेषा पलीकडे. ब्लॅक स्क्रीनच्या वरून चेंडू स्ट्रेट आहे. चेंडू आउट ऑफ पार्क. षटकार समोर उडवलाय. षटकाराला आता इथे कहाणीमध्ये ट्विस्ट. 1 चेंडू आणि 2 धावांची गरज. काय मॅच आहेत. अफजल टिवाले चषकामध्ये गेल्या दुसरी रात्र तिसरी रात्र असेल. ते कंपल्सरी चेसिंग आपण पाहतो या ठिकाणी जरूर पाहिलं गेलंय. 1 चेंडू आणि विजयासाठी 2 धावा. बॉल द्या तिकडे, जरा बॉल द्या. एक चेंडू आणि 2 धावांची गरज. नितेश, आपलं काम काय माहिती का, आपण समालोचक, कॉमेडिएटर, लाईव्ह वाले, डीजे वाले दोन्हीकडून पाहिजे. एकाकडून हां तिकडे समोर बघायचं. हां कोण काय करतो त्याची गरज नाही आपल्याला. आपल्याला फक्त काय पाहिजे, मॅचमध्ये मजा, एन्जॉयमेंट. 1 चेंडू 2 धावांची गरज आहे. 1 चेंडू 2 धावा. स्ट्राईकला फलंदाज किरण. गोलंदाज तयार. राऊंड विकेट. आणि इथं पाहतोय या ठिकाणी जोरदार पार. चेंडूवरती वर. चेंडू पाठवला सीमा रेखा पार. वडगाव टीम इथे अग्रेसर होते. षटकाराने हा सामना फिनिश केलाय. आणि त्यामुळे या मॅचचा आपण पाहतोय खरा तर रिझल्ट पाहिला गेला. कुठेतरी पाहिलं होतं पहिल्या इनिंगला अमोल दरेकर याची टीम पलस जरी अग्रेसर होती, चांगली कामगिरी करत होती. आणि त्यानंतर पाहिलं गेलं सेकंड इनिंगला जशी सुरुवात झाली, पहिल्या षटकात धावा आल्या 8. असं वाटलं होतं अमोल दरेकर याचा टीम कुठेतरी अग्रेसर होताना पाहिलं गेले. पण त्यानंतर सार्थकला धावा झाल्या 27.
त्यानंतर आला सुमित, त्यांनी धावा खर्च केल्या 16 आणि शेवटच्या षटकामध्ये